आज आपण भूदरगड किल्ला या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेला एक प्राचीन दुर्ग आहे। काही इतिहासकारांच्या मते 1178 मध्ये यादवांच्या काळात या किल्ल्याचं निर्माण केलं होतं, परंतु काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला शिलाहार राजा भोज यांनी निर्माण केला होता असं म्हटलं जाते। तर या किल्ल्याच्या सुरुवातीच्या निर्माण काळामध्ये थोडेसे मतभेद आपल्याला दिसतात। त्यानंतर या किल्ल्यावर आदिलशाहीची सत्ता 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकलं व 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूदरगडाची नीट दुरुस्ती केली होती असं म्हटलं जातं आणि तिथे एक चौकी बनवून प्रबळ लष्करी ठाणे बनवले। परंतु मोगलशाहीने हे स्थान जे आहे लवकरच ताब्यात मिळवलं। नंतर 5 वर्षानंतर मराठ्यांनी या किल्ल्यावर अचानक हल्ला करून या किल्ल्याला जिंकलं आणि किल्ला मिळवलाच। इसवी सन 1844 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्याला जिंकलं व त्यानंतर त्यांची सत्ता या किल्ल्यावरती होती। या किल्ल्यावरती भव्य प्रवेशद्वार, प्राचीन मंदिर, तटबंदी आजही इतिहासाची साक्ष देतात। पुढे मराठा साम्राज्य पेशव्यांच्याही काळात भूदर